मराठमोळी आपली संस्कृती जपणारा हा आपला सण आहे गुढीपाडवा. जसं की आपलं हे नूतन वर्ष आहे, नूतन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या सणाची पारंपरिक संस्कृती काय आहे आणि त्याचे काय महत्त्व आहे आणि ती कशा प्रकारे आपण सेलिब्रेट केली पाहिजे, तर त्याच्यासाठी हा एक आपण छोटासा असा तर आपल्या प्रत्येक सणाची सुरुवात तर अशीच होते, ह्याच गर्जनाने आपली सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणताही सार्वजनिक कार्यक्रम पार पाडायचा असेल तर त्याच्यासाठी गरज असते कार्यकर्त्यांची. आणि कार्यकर्ता आपल्याला ह्या आपल्या मंडळातून कळतं कोण किती मेहनती आहेत आणि कसे आपल्याला सहभागी होऊन सहकार्य करतील. आणि ढोल ताशा पथकाशिवाय आपल्याला असे डान्स बोला किंवा त्याच्यावरती नृत्य करणं काही करायचं असेल तर त्यासाठी हे मॅन्डेटरी. आणि एवढे लोक सगळे एकाच गोष्टीची वाट बघत होते, काय तर आपले जे राजे शिवाजी महाराज, जाणता राजा आपण जसे म्हणतो, त्यांची आतुरतेने वाट बघत होते. प्रत्येक सोसायटीने आणि इनिशियली खूप जणांनी याच्यात पार्टिसिपेट केलेलं आणि असे विविध प्रकारचे वेशभूषा करून त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे कोणताही एज ग्रुप मॅटर नाही करत, बट त्या सणासाठी आपल्या सणासाठी जी मेहनत केलेली या लोकांनी, लहान मुलांपासून ताई, काकी, काका, सगळे अतिशय सगळ्यांनी एवढी सुंदर वेशभूषा करून एवढी सांस्कृतिक आपले कार्यक्रम सेलिब्रेट करा, याच्यासाठी मनापासून आपल्याला आभारी आपण म्हणू तशी गोष्ट आहे. आणि हे कार्यक्रम आपण दरवर्षी अशाच उत्साहाने आणि याच्यापेक्षा जास्त क्रिएटिव्ह आपण कसं करू शकतो, जाणीव आपल्याला असली पाहिजे. मूळ याचे जे रूट्स आहेत ते आपण तसेच ठेवले पाहिजे, बट क्रिएटिव्हिटी चेंज आला पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला लहान मुलांच्या ह्या मजा एन्जॉयमेंटमध्ये आपल्याला कळतं की हां, आपला सण किती सक्सेसफुल झाला आहे आणि आपण किती चांगल्या प्रकारे आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी जी मेहनत केली आहे ती आपली सफल झालेली आहे असं दिसून येतं. म्हणजे बेस्ट पार्ट होता की महिला, सासू, सुना सगळ्या एकत्र येऊन जे आपण टी व्हीवरती बघतो तसं नसतं, तर खरा काय कार्यक्रम आहे तो आपला हा आहे. इतकी इन्व्हॉल्वमेंट, एवढी सुंदर, अप्रिशिएट केल्याशिवाय आपण त्याला दाद दिल्याशिवाय राहू नाही शकत. तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग आपल्याला कळवा. आणि तुमच्याकडे असाच सेलिब्रेट सण होतो की नाही, गरजेचं नाही तुम्ही लोअर परेलला जाऊन, गिरगावला जाऊन हा सण सेलिब्रेट केला पाहिजे. आपण जिकडे राहतो तिकडे हा असा सेलिब्रेट करा, क्रिएट करा ही गोष्ट. त्याच्यामुळे आपल्याला कळेल की आपल्या इकडचे लोक कसा आपल्याला प्रतिसाद देतात आणि आपला सण जास्तीत जास्त शहरांमध्ये, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल. तर असेच सेलिब्रेशनसाठी आणि अशा कार्यक्रमांसाठी आपण प्रोत्साहन केलं पाहिजे. तर प्रोत्साहनामध्ये आपण त्यांना गिफ्टसुद्धा दिले पाहिजे. त्यांचं पारितोषिक नाही दिलं तर लहान मुलं एनकरेज होत नाही, तर त्यासाठी एनकरेज केलं पाहिजे त्या लोकांना. आणि एवढी सगळ्यांनी ते अप्रिशिएशन केलं पाहिजे. तर हे सगळं आमच्या ठिकाणी तर होतं, तर तुमच्या ठिकाणी होतं की नाही तर हे बघा. आणि खाणं पिणं, अल्पाहारापासून आम्ही सगळ्या गोष्टीची काळजी घेतो. तर हे सर्व कार्यकर्ते आपल्याला दरवर्षी दिसतात, मेहनत करतात. तर अशाच ब्लॉगसाठी, एन्जॉय करण्यासाठी सॅम ऑन डिमांडला फॉलो करा. सी यू सून. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अशाच टेस्टी, एक्साइटिंग आणि नवीन व्हिडिओजच्या गमतीसोबत आपण भेटत राहूया. सी यू सून. लव यू.